नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर बघा, लालू कसं खिडकीमध्ये येऊन बसला होता आणि खिडक्या दुपारच्या मी बंद करून ठेवल्या होत्या. जेव्हा खिडकी उघडून बघितली तर मला लालू समोर दिसला आणि दिसलं की पाऊसही छानपैकी पडतो आहे. तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की पावसाळ्यात पाऊस नाही पडला तर आपल्याला म्हणजे बरोबर नाही वाटत. थोडासा पाऊस पडलाच पाहिजे आणि मग अशा मस्त थंडगार पाऊस पडत असताना मस्त गरम गरम चहा पिण्याची मजाच काही वेगळी आहे. तर मी चहा ठेवला माझ्यासाठी आणि थोडीशी छोटीशी भूक लागलेली असते त्यासाठी 2-4 बिस्किटं आणि माऊ ट्युशनवरून सुद्धा आलेली होती आणि आल्या आल्या तिला खूप भूक लागते म्हणून मी तिला विचारलं की तुला काही खायचं आहे का, म्हणजे पराठा वगैरे, काही चीज पराठा वगैरे बनवू का. तर तिला डाळ भातच खायचा होता आणि दुपारचा डाळ भात म्हणजे सकाळी मी जो डाळ भात बनवला होता तो तिने दुपारी खाल्लाच नव्हता, चपाती भाजीच खाल्ली होती. त्यामुळे मग मी तिला डाळ भात वाढलेला आहे. डाळ भाताबरोबर तिला लोणचं खूप जास्त आवडतं. तिला मी तूपसुद्धा टाकून देते, पण तिला तूप टाकलेला डाळ भात नाही आवडत. तरीसुद्धा थोडंसं तूप मी टाकूनच देते तिला. तर तिला टी व्ही बघत बघत डाळ भात खायचा होता म्हणून मी तिला बेडरूममध्येच नेऊन दिलं खायला आणि माझी संध्याकाळची जी कामं आहे ती करायला सुरुवात केली. तेवढ्यात बघितलं ना तुम्ही की लालू कसा दुधासाठी नुसत्या चक्रा मारत होता. त्याला दूध प्यायचं होतं म्हणून त्याला पण दूध दिलं. तर असं माझं रोजचं रुटीन असतं. खरं तर रोज रोज व्हिडिओमध्ये काय दाखवायचं हे सुद्धा एक प्रकारचा प्रश्नच असतो, कारण यूट्यूब हा रेग्युलर जॉब आहे. यूट्यूबला कन्सिस्टन्सी लागते. एक दिवस व्हिडिओ पोस्ट केला, मग नाही केला, मग काही दिवसांनी केला तर असं काही चालत नाही. यूट्यूबसाठी कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची असते. मग आपल्याला कॉन्टेंट काय करायचं आहे आपणच शोधायचं असतं आणि कसं असतं ना, जेव्हा आपण एक गृहिणी असतो तेव्हा आपल्याला बाकीच्या पण जबाबदाऱ्या असतात. घर पण स्वच्छ ठेवायचं असतं, घरातल्या सगळ्या गोष्टी वेळेवर होत आहेत का ते पण बघायचं असतं, मुलांचा अभ्यास असतो, त्यानंतर सगळ्यांच्या हेल्थचा पण विचार करायचा असतो, घरात काय संपलं काय नाही सगळं काही बघायचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करता करता यूट्यूब करणं म्हणजे एक खूप मोठा टास्क होऊन जातो. कारण नाही म्हटलं तरी रोज भरपूर वेळ आपल्याला यूट्यूबसाठी द्यावा लागतो. आधी व्हिडिओचा विचार करावा लागतो की कॉन्टेंट काय बनवायचं. आता ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत ज्या घरामध्ये काम करतात त्या जास्तीत जास्त काय दाखवू शकणार आहे, घरातलंच दाखवू शकणार. काय काम करतात, काय रुटीन असतं, काय जेवण बनवतात, क्लिनिंग कशा प्रकारे करतात हेच दाखवू शकतो. याच्या पलीकडे आम्ही काय दाखवणार. आणि जर त्यातल्या त्यात सणवार वगैरे आले तर त्या संबंधित आपण व्हिडिओ करू शकतो. तर तरीसुद्धा माझ्यासारख्या काही मैत्रिणी आहेत ज्या यूट्यूबमध्ये ऑलरेडी आहेत आणि खूप सक्सेसफुल आहेत आणि अजूनही काही असतील ज्यांना यूट्यूबमध्ये यायची जर इच्छा असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की यूट्यूब हा रेग्युलर जॉब आहे आणि पेशन्स खूप जास्त लागतात. म्हणजे तुमच्या काही व्हिडिओजला व्ह्यूज येतात तर काही व्हिडिओजला व्ह्यूज अजिबात येत नाही. तर म्हणजे खूप पेशन्स ठेवावे लागतात. आपण निगेटिव्हिटीकडे जाता कामा नये किंवा असा विचार करता कामा नये की अरे माझ्या ह्या व्हिडिओला तर अजिबात व्ह्यूज नाही आहे, मग मी परत व्हिडिओ बनवू की नको. म्हणजे काही काही व्हिडिओजला लोक म्हणजे जे आपले व्ह्यूअर्स असतात ते खूप प्रेम देतात. काही काही व्हिडिओजला नाही तेवढे व्ह्यूज येऊ शकत. तर ते आपल्याला बघायला लागतं, लक्ष ठेवायला लागतं की आपण किती प्रमाणात ग्रो करतो आहे आणि कशा प्रमाणात ग्रो करतो आहे. तर ज्या माझ्या मैत्रिणींना यायची इच्छा आहे यूट्यूबमध्ये आणि ज्या हाऊसवाईफ आहेत ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, ज्यांना इंडिपेंडेंट होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना चॅनल ओपन करण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की चॅनल ओपन करा आणि यूट्यूबवर या. कारण खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आपण आपली मतं, आपले विचार मांडू शकतो आणि आपली अशी छान अशी यूट्यूबची एक फॅमिली तयार होते आणि मैत्रिणी पण फार मिळतात. तर खूप छान वाटतं की जेव्हा लोक कमेंट करतात आणि आपलं काम त्यांना आवडतं तेव्हा. तर मैत्रिणींनो, तुम्हालासुद्धा यूट्यूब चॅनल जर सुरू करायचं असेल तर तुम्हाला काही आयडिया हवे असतील किंवा मी हे चॅनल कसं सुरू केलं, माझी जर्नी कशी होती, तर त्या संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी नक्की यावर एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी संपूर्ण माहितीचा. तर आज मुगाची आमटी बनवण्याचा विचार सुरू आहे माझा आणि त्यासाठी मी मूग रात्रीच भिजत घातले होते. मला असं वाटलं की ह्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्यानंतर छान असे मोड येतील, पण हवे तसे मोड काही त्याला आले नाही. पण हरकत नाही आहे, कारण आता साधारणतः 8 वाजलेले आहेत आणि स्वयंपाक मला करायचा होता. तर मी आज कुकरमध्येच बनवते आहे मुगाची आमटी. तर कसं असतं ना, जेव्हा आपण कोणतंही काम करतो म्हणजे घरातलं काम करणारी स्त्री असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी स्त्री असो, तिला बाहेर काम करून घरसुद्धा सांभाळावं लागतं आणि जेव्हा आपण बाकीची सगळी कामं जरी करत असतो तरी घर जर व्यवस्थित सांभाळलं म्हणजे स्वयंपाक व्यवस्थित केला,
किंवा घरात कधी काही कमी नाही पडू दिलं तर कोणाची हिंमत नाही होत आपल्याला बोलायची की तू हे काम करते पण ते नाही करत आहेस, किंवा हे काम करायला लागल्यापासून तुझं घराकडे दुर्लक्ष झालं आहे. तर आपल्या स्त्रियांची जबाबदारी असते की जेव्हा आपण प्रोफेशनली काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो किंवा करिअरमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला असा प्रयत्न असतो की आपण आपलं पर्सनल लाईफ किंवा आपली जी फॅमिली लाईफ त्याकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये. असं प्रत्येक स्त्रीचाच प्रयत्न असतो की तिच्या कुटुंबाकडे तिला लक्ष पण द्यायचं असतं आणि करिअरमध्ये पण काहीतरी करायचं असतं. आणि मला असं वाटतं की आपण स्त्रिया इतक्या सक्षम आहोत, एवढ्या ताकदवान आहोत ना, की आपण ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळून यशस्वी होऊन दाखवू शकतो, करून दाखवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त स्त्रियांनी ज्या होममेकर आहेत त्या तर परफेक्ट आहेतच, पण त्यांनी इंडिपेंडेंट होण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. यामुळे काय होतं ना, आपल्या घराला आपला थोडाफार तरी हातभार लागतो आणि आपल्यालाही थोडंसं समाधान असतं की आपण आयुष्यात येऊन काहीतरी करतोय, फक्त किचनच सांभाळत नाहीये, तर आपण स्वतःच्या करिअरसाठी पण काहीतरी करतोय. आपल्या मुलांना आपण जास्त चांगलं भविष्य देऊ शकतो या सगळ्या गोष्टींमुळे. कारण प्रत्येक जी होममेकर असते तिला बाहेर जाऊन काम करणं शक्य नसतं, तर घरात राहूनही तुम्ही अशा प्रकारे काहीतरी काम करून तुम्ही इंडिपेंडेंट होऊ शकतात. असंच माझं मत होतं तुम्हाला सांगण्यामागे. तर तुमच्याशी बोलता बोलता माझा स्वयंपाकही होत आलेला आहे. मी चपात्या केलेल्या आहेत, त्यानंतर ही भाकरी आता मी माझ्यासाठी बनवते आहे. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते की मला ज्वारीची भाकरी खूप आवडते आणि ती सूट होते. विशेष म्हणजे माझ्या बॉडीला ती सूट होते. मला ज्वारीची भाकरी खाल्ल्यापासून बरेच जे इश्यूज होते ना तब्येतीचे, ते बरेच आता कमी झालेले आहेत. आणि ज्वारीची भाकरी ही खूप थंड असते, त्यामुळे ती आपल्या शरीराला लवकर सूट होते. म्हणजे ज्यांचं शरीर उष्ण आहे ना त्यांना ज्वारीची भाकरी सूट होईल. आता मला बाजरीची भाकरीसुद्धा आवडते, पण बाजरीची भाकरी जी असते ती खूप गरम असते, म्हणजे ती प्रकृतीने गरम असते बाजरी, त्यामुळे ती मला सूट होत नाही. तर ज्वारीची भाकरी ही अपोजिट आहे, थंड आहे, त्यामुळे ती मला सूट होते. आता काही जण म्हणतात, म्हणजे मी असं ऐकलं आहे की अशी भाकरी डायरेक्ट गॅसवर अशा प्रकारे नाही भाजायची, त्यामुळे कॅन्सर होण्याचा म्हणजे शक्यता खूप वाढतात, की डायरेक्ट अशी गॅसवर नाही भाजायची. तर हल्ली ना इतकं सोशल मीडियावर काय काय आपण ऐकतो ना, की त्यामुळे इतके घाबरायला झालं आहे ना, की लोकांना कमी वयामध्ये हार्ट अटॅक कसे काय यायला लागलेत. आणि म्हणजे हल्ली काही ऐकलं की आपण एकदम जास्त निगेटिव्ह होऊन जातो. पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह झालो तरी पटकन स्वतःला पॉझिटिव्हिटीकडे आपण घेऊन गेलं पाहिजे. कधी कधी आपलं प्रारब्ध असतं, आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढंच आपण जगणार आहोत. हो, काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे, पण खूप जास्त त्याच्यात गुंतून न जाता पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण सोशल मीडियासारख्या काळामध्ये आपण जगतो की जिथे दर मिनिटाला नवीन एक बातमी ऐकायला येते, आणि 2025मध्ये तर एवढ्या सगळ्या बातम्या आपण ऐकतोय. पॉझिटिव्ह कमी आणि निगेटिव्ह जास्त ऐकतोय, त्यामुळे निगेटिव्हिटीचा आपल्या मनावर परिणाम होणं हे खूप जास्त पॉसिबिलिटीज आहेत. पण तरीसुद्धा आपण स्वतःला खूप जास्त पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. माझं विचाराल तर मी मेडिटेशन करते, जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, आणि मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे. तर माझं डिनर आता रेडी झालेलं आहे. किचन पूर्ण आवरायचं बाकी आहे, पण मला खूप जास्त भूक लागली आहे. एवढा सगळा स्वयंपाक करता करता मी थकून गेले, त्यामुळे आता मी मस्तपैकी जेवणार आहे. माऊला तर आता भूक नाही आहे, त्यामुळे ती नंतर जेवणार होती. मग मी काय केलं, माझं जेवण शांततेने आटोपून घेतलं आणि मग त्यानंतर म्हटलं किचन क्लीन करूया. एवढा सगळा स्वयंपाक केल्यानंतर साहजिकच आहे की एवढी सगळी भांडी पडणारच होती. तर मी म्हटलं आता व्यवस्थित भांडी वगैरे घासूया, किचन क्लीन करूया. आणि मग त्यानंतर माऊचा थोडासा अभ्यास घ्यायचा असतो, आणि मग त्यानंतर माऊला जेवायला देणार होते. पण काय होतं ना, जेव्हा ती क्लासमधून येते, म्हणजे ती क्लासमधून 6, 6:15पर्यंत येते, आणि आल्यानंतर जेव्हा ती असं डाळ भात वगैरे खाते ना, तेव्हा तिला म्हणजे जास्त भूक नसते 8:30, 9 वाजता जेवण्याची. त्यामुळे मग ती 9:30, पावणे 10 वाजता जेवते, आणि मी तर 8:30, पावणे 9 वाजता जेवून घेते. त्यामुळे मग आता आमचा टाईम वेगळा झालेला आहे, तर हरकत नाही, तिच्या भुकेप्रमाणे ती जेवते. पण माझं असं असतं ना की पटापट किचनची कामं आटोपून किचनमधून मोकळं हवं. कारण कसं असतं ना, माझी सगळी कामं आटोपली की मी स्वतःसाठी थोडासा वेळ देते. म्हणजे रात्रीचा जो वेळ असतो ना, तो थोडा मी स्वतःसाठी देते. त्यामध्ये माझं एडिटिंगचं सर्वात महत्त्वाचं काम असतं, एडिटिंग. आणि एडिटिंगला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. ते पण पूर्ण एडिटिंग होत नाही. मी रात्री फक्त थंबनेल बनवते व्हिडिओचा, आणि थोडासा व्हिडिओचं एडिटिंग रात्री करून घेते. व्हॉइस ओव्हर वगैरे दुसऱ्या दिवशी करते. त्यानंतर
पुन्हा एकदा पूर्ण जो व्हिडिओ बनवलेला असतो तो पुन्हा रिचेक करावा लागतो की तो बरोबर बनलेला आहे की नाही। तर अशा प्रकारे यूट्यूबचं काम असतं आणि यूट्यूब इज नॉट ॲन इझी टास्क। तर सगळ्या गोष्टी अशा प्रकारे मॅनेज कराव्या लागतात। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी कशा प्रकारे घर सांभाळून माझं यूट्यूब सांभाळते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंटसुद्धा नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।